कडक सॅल्यूट. कवी प्रवीश शो यूट्यूब चॅनलवर या सेगमेंटमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपला भारत देश आणि आपल्या भारतात असलेली असंख्य अतुलनीय अशी व्यक्तिमत्व, खूप मोठ्या प्रमाणात अनेक व्यक्तींनी अनेक वेळा महान कार्य केलं आहे, अशी यादी जर करत बसलो आपण तर अशक्य गोष्ट असंच मला वाटतं. मग त्यात एव्हरेस्ट वीर आले, धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया पोहून जाणाऱ्या व्यक्ती आल्या, काही दक्षिण ध्रुवापर्यंत जाऊन एकट्याने जवळपास 51 ते 52 दिवस दक्षिण ध्रुवावर राहण्याचा विक्रम केलेला आंध्र प्रदेशातला एक 40 वर्षाचा युवक का असेना, क्रिकेटमध्ये अनेक विक्रम केलेले, 6 बॉलवर 6 सिक्स मारलेले युवराज सिंग, असे अनेक. आणि मग आज या सेगमेंटमध्ये मी कोणाला कडक सॅल्यूट करणार आहे. एकतर प्रत्येक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डरला या प्रवीचा कडक सॅल्यूट नेहमीच असतो, मग तो वर्ल्ड रेकॉर्ड कोणत्याही क्षेत्रातला असे नका. आता रिसेंटली अगदी अलीकडे म्हणजे बहुतेक गेल्या 20 मार्चला जिया राय फ्रॉम मुंबई, महाराष्ट्र, इंडिया, 13 वर्षाची मुलगी आहे. काय केलं हिने? श्रीलंकेहून पोहायला सुरुवात केली आणि अर्चिलदुडम या धनुषकोडी येथील पॉईंटवर, म्हणजे तब्बल 29 किलोमीटरवरती भारतामध्ये पोहोचली. पोहत पोहत 29 किलोमीटर्स इन 13 आवर्स, फक्त 13 तासामध्ये ही जिया राय नावाची मुलगी, जी मूळची मुंबई इथली राहणारी आहे, तिने हा विक्रम केला आहे. आता तुम्ही म्हणाल स्विमिंग चॅम्पियन्स कितीतरी आहेत. कोणी फेल्प्सचं नाव घेतील, अमेरिकेचं स्विमिंग चॅम्पियन, ज्याच्या नावावर जवळपास 10 ते 12 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. असतील ना, अगदी हातपाय नसलेला पण स्विमर नक्की आहे. आपण पाहिले त्याला टी व्हीवर, कित्येक यूट्यूब चॅनल आहेत त्याचं बोलणंही सुंदर आहे. मग यात या 13 वर्षाच्या मुलीचं एवढं काय अप्रूप, असं विचारणारी काही मंडळी, म्हणून त्यांना उत्तर, ही मुलगी एक विशेष मुलगी आहे. जिया राय इज सफरिंग फ्रॉम ऑटिझम. म्हणजेच ही नॉर्मल मुलगी नाही आहे. तिच्या मेंदूचा विकास नॉर्मल मुलांप्रमाणे झालेला नाही आहे. तिच्याकडं संवाद कौशल्य नाही आहे. तिच्याकडं समोरच्याच्या भावना जाणून घेण्याची ताकद नाही आहे. ती नीट प्रकारे बोलू पण शकत नाही आहे. थोडक्यात असा मतिमंदत्व घेऊन जन्माला आलेलं हे लेकरू आणि त्याचं पालनपोषण करणाऱ्या आईवडिलांना सर्वप्रथम मी कडक सॅल्यूट करतो. एकतर 1.5 ते 2 वर्षात मुलाचं कोणतंही अपंगत्व समजल्यानंतर हबकून जाणारे पालक असतात. त्यांच्या मनात एकच प्रश्न येतो, देवानी आम्हालाच का निवडलं? अशा प्रकारचं मूल आमच्याच घरात का जन्माला आलं? हा प्रश्न आणि त्यानंतर समाजाच्या त्यांच्याकडं उठणाऱ्या विचित्र नजरा, अशा कोंडीत असं एखादं दाम्पत्य एखाद्या मुलाला वाढवत असतं. त्याच्यात कोणते गुण आहेत हे हेरण्याचा प्रयत्न करत असतं. आणि म्हणूनच या जिया रायचे जे काही तिच्याकडे पोटेन्शियल आहे, एखादी गोष्ट देवानी तिला दिली नाही पण दुसरी कोणती तरी जास्त दिली आहे का,
हे शोधण्याचं काम पालकांचंच असतं ना. आणि ते यथोचितरित्या शोधून ती त्यामध्ये कशी परिपक्व होईल, ती अतिशय पारंगत स्विमिंग चॅम्पियन कशी बनेल, एक उत्कृष्ट पोहणारी खेळाडू कशी बनेल, अशा दृष्टिकोनातून तिला पालनपोषण केलं गेलं. तिच्या करिअरला स्कोप दिला गेला. तिला योग्य त्यावेळी योग्य त्या ठिकाणी पोहायला घेऊन जाणं, तिला समजावून सांगणं तिच्या भाषेत की तू हे करू शकतेस, तुझ्यामध्ये ती ताकद आहे, असं तिला आत्मविश्वास देत राहणं आणि ती कुठेही नाराज न होता तिचं आपण पालनपोषण कसं करू शकतो याकडे लक्ष देत देत समाजाच्या विचित्र नजरांना असा रेकॉर्ड केल्यानंतर किती मोठी चपराक बसली असेल याची जाणीव आम्हाला नक्की आहे. मित्रांनो, when a person suffering from autism creates such type of world record to complete the distance of 29 kilometers from Sri Lanka to India within only 13 hours, 13 तास अखंड न दमता पोहायचे. जे काही वर्ल्ड रेकॉर्डचे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात त्याप्रमाणेच तुम्हाला सगळं फॉलो करत त्या अंतराचं तुम्हाला भान ठेवत कुठेही स्वतःची दमछाक न होऊ देता बस मुझे ये करके दिखाना है ऐसे जज्बे के साथ या जिया रायने हे करून दाखवलं आहे. आणि अक्षरशः आनंदाश्रू डोळ्यातनं येण्यासारखी ही गोष्ट आहे. तिची अवस्था पाहिली, तिचं व्यक्तिमत्व पाहिलं आणि तिला देवाने जे काही बनवून तिला इथं पाठवलं त्याच्या विपरीत जाऊन तिने सराव करून इतकं मोठं उत्तुंग एक ध्येय साध्य केलं आहे. म्हणूनच जिया रायला, या 13 वर्षीच्या बालिकेला, या कवी प्रवीश यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट. मी पुन्हा पुन्हा सांगेन की जियाच्या आईवडिलांना सर्वप्रथम माझा कडक सॅल्यूट. मतिमंद पाल्यांच्या प्रत्येक पालकांनी हा आदर्श घेण्यासारखा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे. जे काही तुमच्या पदरी एखादं मूल पडतं ते भले कुठल्याही क्षेत्रामध्ये वीक असेल तरीही त्याचे स्ट्रॉंग पॉईंट कोणते आहेत, तो कुठल्या क्षेत्रात भरीव कार्य करू शकतो डिस्पाईट ऑफ हिज वीकनेस. याच्याकडे जर पालकांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आणि जर त्या पद्धतीने त्याचं पालनपोषण केलं तर असे अनेक ऑटिझमग्रस्त मुलांमधून रेकॉर्ड स्थापित होण्यास मला नाही वाटत कुठले अडथळे येतील. चला, ज्यांच्या घरात अशी मुलं जन्माला येतात त्यांच्याविषयी मनामन आपण संवेदना बाळगायच्यात. विचित्र नजरेने पाहणारा समाज या रांगेत आपण तरी नाही जाऊन बसलो पाहिजे. आपल्या मनामध्ये अशा कुटुंबियांच्या विषयी, अशा पालकांच्या विषयी एक वेगळ्या प्रकारची कमीत कमी आस्था तरी दाखवता आली पाहिजे. कोणी कोणाचं दुःख तर वाटून घेऊ शकत नसतं, हे तितकंच खरं आहे. त्यांच्या ज्या यातना आहेत, मानसिक यातना आहेत, त्यांचे जे शारीरिक त्रास आहेत, मानसिक त्रास आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग तरी नोंदवला नाही तरी कमीत कमी तुम्ही वैयक्तिकरित्या वाईट नजरेने त्या कुटुंबाकडं कधीही बघायचं नाही आहे, इतकं तरी सामंजस्य समाजातल्या प्रत्येक घटकाने दाखवावं. याच विनंतीसह आजच्या या कडक सॅल्यूट सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा त्या जिया रायला असेच नवनवीन रेकॉर्ड करण्यासाठी शुभेच्छा अर्पित करतोय. हा पण एक वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर, प्रवी फ्रॉम सोलापूर.